नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 6 मे 2025. आज आपण काम कराय बारामती पंधरे या भागात खामगाववाडी या गावात आलोय. तर ही कॅट 323D3 हे मॉडेलची आपण पाठीमागची फक्त काच निघाली होती, रबरमधनं काय तर वारंवार काच निघत होती. पण इथं आपण जेव्हा आलो, वस्तुस्थिती चेक केली, तेव्हा समजलं की आतल्या बाजूने एक चावी असते, लॉकसारखी सिस्टम असते. ते याच्यामध्ये इथं काच निघाली होती आणि ते निघाल्यामुळं ते सारखं काच निघून पडायचं. मग त्यांना असं वाटलं की काच लूज वगैरे आहे काय. तर आपण इथं आलो, वस्तुस्थिती चेक केली, तर प्रॉब्लेम असा होता. हे पाहू शकता, सोट नीचे जा. ह्या सीटच्या पाठीमागे जागा असते थोडीशी. इथे काय करतात, हेल्पर लोक इथं बसतात आणि त्यांच्या धक्क्याने ती काच निघालेली आहे आणि त्याला एक आतमध्ये असा बारीक रबर असतो, तो रबर निघला होता. त्यामुळे ती सहजासहजी काच बाहेर निघली. छोटो तर काच को मार के दिखाओ, ऊपर छोटो. तर आपण पाहू शकता, आता काच आपण बसवलेली आहे. ए मारो जरा काच को, मारो मारो जोर से. हे आपण पाहू शकता, आता काचेवरती आपण मारून त्यांना चेक करून दाखवत आहे. हा बस बस बस, उस पे आता काय दगड घाले का क्या. तर हे सांगण्यात तात्पर्य असं आहे की माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच झाले असेल की ही काच निघली असणार. ही सहसा काच निघतच नाही. पण इथं वस्तुस्थिती ज्या वेळेला आपण आल्यानंतर चेक केली, तेव्हा समजलं की हे त्याचंच कारण होतं. म्हणजे काय होतं, कारण असतं छोटंसं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष ज्या वेळेला आपण करतो, त्याच्यामुळे हा असा मोठा खर्च कस्टमरला आपल्याला पे करावा लागतो. पण आपण काय नाही, त्यांचं थोडक्यात करून दिलेलं आहे. आपण बाहेरून वगैरे सिलिकॉनचं फिनिशिंग वगैरे करून देतो, जेणेकरून अजून त्याला प्रोटेक्शन मिळून जाईल आणि ती काच अजून दीर्घकाळ टिकेल, की जेणेकरून हे लोक आत जरी बसले आणि त्यांच्या डोक्याच्या आघाताने जरी निघणार नाही, हे असे त्यांना संरक्षण आपण करून देण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.